सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने वकील राकेश किशोर यांनी बूट फेकल्याचा धक्कादायक प्रकार 6 ऑक्टोबरला घडलाय। या घटनेच्या निषेधार्थ अहमदनगर सर्व बार असोसिएशनच्या वतीनं अहमदनगर येथील न्यायालयात 7 ऑक्टोबरला निषेध सभा घेण्यात आली। सरन्यायाधीशांवर झालेल्या या अनुचित घटनेमुळे न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा पणाला लागल्याची भावना व्यक्त होत आहे। निषेध सभेत सदर घटनेचा वकील आणि न्यायाधीशांकडून तीव्र निषेध करण्यात आलाय। तसेच न्यायव्यवस्थेवरील या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी वकिलांकडून काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यावेळी ॲडव्होकेट किशोर देशपांडे आणि ॲडव्होकेट काकडे आदींची भाषणे झाली। या घटनेवर बोलताना अहमदनगर सेंट्रल बार असोसिएशनचे ॲडव्होकेट अशोक कोठारी यांनी संतप्त शब्दात निषेध व्यक्त केला। सदर घटना म्हणजे सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायव्यवस्थेला हलक्यात घेण्याचा प्रकार आहे। प्रत्येकाची वैयक्तिक मते वेगवेगळी असू शकतात, मात्र बूट फेकून काय साध्य होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। ॲडव्होकेट कोठारी यांनी सरन्यायाधीशांच्या मोठेपणाचे कौतुकही केले। ही घटना घडूनही बूट फेकणाऱ्यांवर कारवाई करू नका असे भूषण गवई यांनी पोलिसांना सांगितले। यावरून त्यांचा मोठेपणा दिसून येतो असे ॲडव्होकेट कोठारी म्हणाले। अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सर्व वकिलांनी एकत्र येऊन त्या व्यक्तीची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे अशी मागणी त्यांनी केली आहे। यामागे कोणत्या संघटनेचा अथवा राजकीय नेतृत्व आणि पक्षाचा संबंध आहे काय याची निपक्षपातीपणे चौकशी होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।